अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारूची वाहतूक करीत असलेल्या जीप गाडीसह इसमास पकडून त्याच्या गाडीमध्ये 8,77,290 रुपयाची गोवा बनावटीची विदेशी दारू, जीप गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त. करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. 14 जून रोजी एक काळ्या रंगाची जीप गाडी क्रमांक GA03Y1363 यामधून बिना परवाना बेकायदा गोवा बनावटीचे विदेशी दारूचं बॉक्स भरून गारगोटी ते कोल्हापूर रोडने कोल्हापुरात येणार आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी करवीर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना माहिती दिली. सदर जीप गाडी मिळून येताच तिची खात्री करून जीप गाडीवर व चालकावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे करवीर पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर ते गारगोटी जाणाऱ्या रोडवर कळंबा नाक्याच्या पुढील बाजूस असलेल्या हॉटेल सुरभी हॉटेल समोरील रोडवर थांबून वॉच करीत थांबले. थोड्या वेळाने एक काळ्या रंगाची जीप गाडी क्रमांक GA03Y1363 ही येत असताना दिसली. ती मिळालेल्या बातमीप्रमाणे जीप गाडी असल्याची खात्री झाल्याने ती गाडी थांबवून रोडच्या बाजूस घेतली. त्यानंतर चालकास त्याचं नाव व पत्ता विचारला. त्याने त्याचं नाव गजानन दिनकर पाटील, वय वर्ष 49, सध्या राहणार विश्वकर्मा बी विंग, खानविलकर पेट्रोल पंपाच्या मागे कोल्हापूर, मूळ राहणार लक्ष्मी अपार्टमेंट, पटेल कॉलनी, टेंबलाई रेल्वे फाटक, रुईकर कॉलनी, कोल्हापूर असं सांगितलं. त्यानंतर सदर गाडीमध्ये काय आहे याची पाहणी करण्यासाठी गाडी चालकासह गाडीची डिक्की उघडून चेक केली असता त्यामध्ये खाकी रंगाचे व पांढऱ्या रंगाचे बॉक्स एकमेकांवर रचले असल्याचं दिसून आलं. त्यापैकी काही बॉक्स फोडून पाहिले असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या पॅकबंद काचेच्या व प्लास्टिक 750 आणि 180 मिलीच्या लहान मोठ्या बाटल्या असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे यांनी पंचासमक्ष चालक गजानन दिनकर पाटील या सदर गोवा बनावटीची विदेशी दारू कब्जात बाळगण्याचा व तिची वाहतूक करण्याचा परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे विदेशी दारू कब्जात बाळगण्याचा व तिची वाहतूक करण्याचा परवाना नाही असं सांगितलं. सदरचा माल कोणाच्या मालकीचा आहे व कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल आपल्या मालकीचा असून तो स्वतः गोवा येथून आणून कोल्हापूर शहरात येऊन विक्री करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर सदर जीप गाडीमधील सर्व माल खाली उतरवून त्याचं मोजमाप केलं असता 1,69,290 रुपयाची विदेशी दारू, 7 लाख रुपयाची जीप गाडी व 8,000 रुपयांचा आयफोन मोबाईल असा एकूण 8,77,290 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई ही कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुजित कुमार क्षीरसागर सो यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, पोलीस अंमलदार सुजय दावणे, सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, प्रमोद पाटील, श्रीधर जाधव, दिग्विजय पाटील यांनी केलेली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.